धन्यवाद. यानंतर या पुढच्या बातम्यांकडे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा त्यांच्या देशाच्या कमकुवत अर्थव्यवस्थेबद्दल दुःख व्यक्त केलंय. त्यातच पाकिस्तानला मदत करताना आता जवळचे मित्रही हात आखडता घेत असल्याचं शहबाज शरीफ यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय. भारतासोबत अलीकडेच पाकिस्तानचा संघर्ष झाला, त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांचं मनोबल वाढवताना त्यांनी हे विधान केलंय. त्यामुळे पाकिस्तानला आर्थिक स्थितीची जाण तर आहे, पण म्हणतात ना, कळतं पण वळत नाही, अशी पाकिस्तानची तऱ्हा झालीय असंच दिसतंय. मे महिन्याच्या सुरुवातीला भारताबरोबर झालेल्या संघर्षात आपणच कसे जिंकलो याची शेखी पाकिस्तान मिरवतोय खरा, मात्र म्हणतात ना, पैशांचं सोंग आणता येत नाही. अगदी तसंच झालंय पाकिस्तानचं. China is the most time-tested friend of Pakistan. चीन हा आपला अनादी काळापासून मित्र आहे. सौदी अरेबिया हा एक विश्वासू मित्र आहे. तसंच कतार, तुर्कीही आपले चांगले मित्र आहेत. मात्र त्यांना आता आपल्याकडे व्यापार, वाणिज्य, इनोव्हेशन, संशोधन, शिक्षण, आरोग्य यात गुंतवणूक करायची आहे. ज्यातनं नफा मिळेल अशात त्यांना पैसे गुंतवायचे आहेत. परस्पर नफ्याची अपेक्षा करतात. त्यांना आपण त्यांच्याकडे भिकेची झोळी घेऊन गेलेला आवडणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. मी आणि फील्ड मार्शल असीम मुनीर हे आर्थिक भार उचलणारे शेवटचे लोक आहोत. आता हे ओझं संपूर्ण राष्ट्राच्या खांद्यावर आहे. Mutually beneficial, and they no more expect that we go there with a begging bowl. थोडक्यात आपल्या मित्रांना आपला भारतासोबत सुरू राहणारा संघर्ष आवडणारा नाही, असा संदेशच शरीफ यांनी दिलाय. शहबाज शरीफ हे क्वेट्टामधील एका लष्करी समारंभात पाकिस्तानी सैन्यासमोर बोलत होते. मित्र देश भिक्षेची नाही तर व्यवसायाची अपेक्षा करतात, हे शरीफ यांनी स्पष्ट केलंय. तसंच आता आर्थिक सुधारणांचा भार केवळ सरकार किंवा लष्करालाच नाही तर संपूर्ण राष्ट्रालाच उचलावा लागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. यातून जर पाकिस्तानला बाहेर निघायचं असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट वाढवावा लागणार आहे आणि त्यासाठी पाकिस्तानमध्ये असणारं मनुष्यबळ, त्याचबरोबर नैसर्गिक संसाधनांचा त्यांना मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागणार आहे. पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांनी हे जे काही विधान केलं यावरून कळतं पण वळत नाही अशाच प्रकारची त्यांची परिस्थिती आहे. कारण जोपर्यंत पाकिस्तान जिहादी मानसिकतेमधून बाहेर येणार नाही, जोपर्यंत खऱ्या अर्थानं तिथल्या लोकांचं जीवनमान वाढवण्यासाठी, त्याचबरोबर तिथलं मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यासाठी ते प्रयत्नरत राहणार नाही, तोपर्यंत पाकिस्तानची जागतिक इमेज अशाच प्रकारची राहणार आहे. आणि म्हणूनच पाकिस्तानच्या मित्र राष्ट्रांसाठी सुद्धा पाकिस्तान कशा प्रकारची लायबिलिटी आहे, कशा प्रकारे त्यांच्या डोक्याला ताप आहे, हेच प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांच्या या विधानावरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं. शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या आर्थिक दुर्दशेची कबुली देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी पंतप्रधान म्हणून आपल्याला जगभरात भिक्षेची झोळी घेऊन फिरायचं नव्हतं असं म्हटलं होतं. पाकिस्तानला अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आर्थिक मदत मिळाली आहे, मात्र देशाची बिकट आर्थिक परिस्थिती स्थिर करण्यासाठी ती पुरेशी मानली जात नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं आतापर्यंत पाकिस्तानला 24 वेळा मदत केली आहे. 1958 पासून पाकिस्ताननं IMF कडून मदत मागितली आहे. IMFनं पाकिस्तानला आतापर्यंत 24 वेळा बेलआउट पॅकेज दिलंय. अलीकडेच पुन्हा IMF कडून $7 अब्ज बेलआउट पॅकेज देण्यात आलं. यात कर पुनर्रचना, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा आणि किंमत समायोजनाची अट ठेवण्यात आली आहे. यातून पाकिस्तानला आतापर्यंत $2 अब्ज मिळाले. हे कर्ज 2027 पर्यंत परत करण्याचा दबाव त्यांच्यावर आहे. मात्र पाकिस्तान हा निधी दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी वापरतो, त्यामुळे पाकिस्तानला हा निधी देताना भारतानं आक्षेप वर्तवला होता. भारताचा हा आक्षेप अगदीच निराधार नाही. आतापर्यंत भारतावर जितके दहशतवादी हल्ले झाले त्यात पाकिस्तानचा हात होता, हे अनेकदा पुराव्यानिशी सिद्ध झालंय. एकीकडे आर्थिक स्थिती बिघडली म्हणून जगभरात भीक मागत फिरायचं आणि तोच पैसा भारताविरोधात वापरायचा, ही पाकिस्तानची तऱ्हा. तोच पैसा, ती ऊर्जा जर पाकिस्ताननं स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्यावर खर्च केली असती तर आतापर्यंत पाकिस्तानमध्ये राजकीय स्थैर्यही नांदलं असतं. पाकिस्तानची आत्ताची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे, हे अनेक जागतिक संघटनांनीही सांगितलंय. पाकिस्तानवर कर्जाचा प्रचंड डोंगर आहे. पाकिस्तानकडे सध्या केवळ 15 ते 10 अब्ज परकीय चलन आहे. बेरोजगारी, महागाई प्रचंड वाढली आहे.
IMFच्या अहवालानुसार पाकिस्तानचा GDP केवळ 2.6% वाढलाय. अशाही परिस्थितीत पाकिस्तान आजवर इतर गंभीर आर्थिक समस्यांवर पैसा खर्च करण्याऐवजी संरक्षणावर बराच खर्च केलाय आणि अजूनही करतोय. 2025 साठी पाकिस्ताननं आपलं संरक्षण बजेट तब्बल 16.4% वाढवून सुमारे 60,655 करोड रुपये केलंय. तर 2019 ते 2023 दरम्यान पाकिस्ताननं चीनकडून तब्बल 82% संरक्षण आयात केली आहे. ही सगळी आकडेवारी एका बाजूला आणि आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांची कबुली दुसऱ्या बाजूला. आता शरीफ यांनी म्हटलंय त्याप्रमाणे खरंच पाकिस्तान आर्थिक सुधारणांवर भर देतो की पुन्हा एकदा भारताविरोधातल्या दहशतवादाला खतपाणी घालतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.